नक्कीच तुमच्याकडे देखील आज चिकन बनवायचं बेत असेल. त्याकरता तुम्ही चिकन देखील आणलं असेल. त्याला स्वच्छ धुवून घ्या. त्याच्यावरती हळद, मीठ घाला आणि सगळ्या चिकनला व्यवस्थित असं चोळून घ्या. आता हे हळद, मीठ लावलेलं चिकन आहे ना, थोड्या वेळाकरता साईडला ठेवून द्यायचं. म्हणजे त्याच्यामध्ये मीठ आणि हळद मुरली जाते आणि चिकनचा स्वाद एकदम छान येतो. खलबत्त्यामध्ये एक 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, आल्याचा तुकडा आणि थोडीशी कोथिंबीर टाकली आणि मस्त कुटून घेतले. कुटलेल्या मसाल्याचा स्वाद खरं सांगते खूप छान येतो. आता इथे मी कढई गॅसवरती ठेवली. कढई गरम झाल्याच्या नंतर मी त्याच्यामध्ये तेल ॲड केले. तेल गरम झालं की लगेचच त्याच्यामध्ये चिरलेला कांदा टाकलाय. कांदा आपल्याला थोडासा परतवून घ्यायचा. हलकासा गुलाबी रंग आला की लगेचच त्याच्यामध्ये आलं आणि लसणाची पेस्ट टाकायची. आलं आणि लसणाच्या पेस्टला देखील 1 मिनिटापर्यंत छान परतवून घ्यायचं आणि नंतर टाकायचं चिकन. चिकनला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आणि आता त्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं. तर शक्यतो गरम पाण्याचा वापर करायचा आपण चिकन शिजताना. सुरुवातीला म्हणजेच फोडणीला मी टोमॅटो टाकायचं विसरलेले, तर आत्ता ॲड केला आहे मी. काही हरकत नाही. झाकण ठेवायचं आणि चिकन शिजवून घ्यायचं. आता चिकन शिजतंय तोपर्यंत आपण याचा मसाला तयार करायचा आहे. तर आपल्याला काळा मसाल्यात मस्त झणझणीत असं आपलं चिकन बनवायचं आहे. तर इथं मी कांदा जो आहे तो मस्त फोडून भाजून घेतला आहे आणि नंतर भाजलेलं आहे सुकं खोबरं. आता इथं भाजून घेतलेलं सुकं खोबरं आणि कांदा आपल्याला मिक्सरच्या भांड्यातून वाटून घ्यायचं आहे. तर वाटण्याकरता थोडंसं पाणी टाकलं आणि मस्त याची पेस्ट तयार करून घेतली. पातेलं गॅसवरती ठेवलं आहे. नंतर त्याच्यामध्ये टाकलेलं आहे तेल. तेल गरम झालं की लगेचच वाटून घेतलेला मसाला त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे. नंतर टाकलेलं आहे 1 टेबलस्पून धण्याची पावडर, 1 टेबलस्पून काश्मीरी मिरची पावडर, घरचा काळा मसाला, त्याचबरोबर गरम मसाला टाकलेला आहे. आणि आता हा जो मसाला आहे ना, व्यवस्थित असं तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. तर एक 2 ते 3 मिनिटामध्येच मसाला व्यवस्थित फ्राय झाला आहे. पातेल्यापासून वेगळा होतो आहे म्हणजे मसाला छान फ्राय झाला आहे आपला. आता याच्यामध्ये आपण शिजवून घेतलेलं चिकन टाकायचे. आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे आहे तेवढं आपण याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं. लागेल तेवढं मी याच्यामध्ये गरम पाणी टाकून घेतलेलं आहे. गरम पाण्यामुळे तरी देखील मस्त येते बरं का. व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे आणि एक दणदणीत अशी उकळी काढून घेतली. रश्श्याला मस्त उकळी आली. त्याच्यामध्ये टाकलेली आहे चिरलेली कोथिंबीर. तरी पण बघा किती सुंदर आली याला. मस्त झणझणीत असं काळ्या मसाल्यातलं चिकनचं कालवण झाले तयार. तुम्हाला कसं वाटलं? झालं का नाही तुमचं पण चिकनचं कालवण एकदम भारी? तर मग आता कसली वाट बघताय? मस्त ताटामध्ये भात, भाकरी वाढून घ्या, सोबत कांदा पण घ्या, झणझणीत रस्सा घ्या आणि ताव मारा.